परिषद निवडणुकांसाठी नेत्यांच्या घरातच उमेदवारी दिली जाते। नेत्यांच्या पत्नी आणि नातेवाईक नगर परिषदेच्या रिंगणात उतरलेले आहेत। नेत्यांच्या नातेवाईकांकडून उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत। अनेक मतदारसंघांसाठी आरक्षण लागू झाली आणि त्याच्यानंतर नेत्यांच्या घरातच हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण कोण आहेत आपण बघतोय। संगमनेर नगर परिषदेमध्ये अर्थात अहिल्यानगरच्या अमोल खताळ, सुवर्णा खताळ, अमोल खताळ यांच्या वहिनी आहेत आणि त्याच त्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत। अमरावतीत चिखलदरा नगर परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असलेले अर्थात मामेभाऊ असलेले अल्हाद कलोती यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। नेत्यांच्याच घरात कशी उमेदवारी दिली गेली आपण बघतोय। माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सून प्रियंका जितेंद्र मोघे यांना यवतमाळ नगर परिषदेसाठी उमेदवारी दिली गेलेली आहे। नगराध्यक्षपदाचे हे सगळे उमेदवार आपण बघतोय जे नेत्यांचेच कुटुंबातले आहेत। मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शनी उईके यांना यवतमाळ नगर परिषदेसाठी उमेदवारी दिली गेली आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना जळगावच्या जामनेर नगर परिषदेसाठी दिलं गेलेलं आहे पद। त्याच्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना सुद्धा जळगावच्या चाळीसगाव नगर परिषदेसाठी उमेदवारी दिली गेलेली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना बुलढाण्यात नगर परिषदेसाठी तिकीट दिलं गेलेलं आहे। कार्यकर्त्यांचं हे सगळं दुर्भाग्य आहे कारण नेत्यांच्या सौभाग्यवती आता इथे तिकीट मिळवून बसल्यात। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना सुद्धा यवतमाळच्या पुसद नगर परिषदेसाठी तिकीट दिलं गेलेलं आहे। मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांना जळगावच्या भुसावळ नगर परिषदेसाठी उमेदवारी दिली गेलेली आहे। आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांना जळगाव पाचोरा नगर परिषदेसाठी तिकीट दिलं गेलेलं आहे। माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना वर्ध्याच्या देवळी नगर परिषदेसाठी उमेदवारी दिली गेलेली आहे। नेत्यांच्याच सौभाग्यवतींना हे तिकीट दिलंय आपण बघतोय। आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांना अहिल्यानगरच्या संगमनेर नगर परिषदेसाठी उमेदवारी दिली गेली आहे।